सह्याद्रीमध्ये भटकत असताना आपण अनेक गड किल्ले बघत असतो. यातील काही गड किल्ले सोप्या श्रेणीमध्ये तर काही गड किल्ले कठीण श्रेणीमध्ये मोडले जातात. असाच एक माध्यम श्रेणीमध्ये मोडला जाणारा ट्रॅक म्हणजे चंदेरी किल्ल्याचा ट्रॅक. नमस्कार मित्रांनो, मी यशराव तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलला. तर बिल्डिंगमधनं निघालो आहे आणि आम्ही आता साकीनाकाला आलो आहे आणि साकीनाकाला येऊन आपण तेजसची वाट बघतो आहे. हां, तर आता आमच्यासोबत वैभव आहे आणि तेजस आहे आणि मी आहे. आम्ही तिघं निघालो आहे पनवेलला. चंदेरी फोर्टला चाललो आहे आम्ही. तुम्हाला टायटलवरनं समजलंच असेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमचा ट्रॅक कसा होतो आहे ते पण आम्ही तुम्हाला आमचा एक्सपिरियन्स दाखवू. तिघंच आहे आम्ही आणि रात्रीचाच ट्रॅक करायला निघालो, म्हणजे 12 वाजले, 12 वाजता निघालो आहे. आता पनवेलला पोचायला 1.5 आवर दाखवतो आहे मॅप, पण आरामातच जाऊ. लेट पोचलो तरी काय हरकत नाही. आम्ही ठरवलं आहे 3पर्यंत मग पुढचा ट्रॅक चालू करू. भाऊ इकडे खात होता तर त्याने आपल्याला व्हिडिओ करताना पाहिलं, तर त्याने चॅनल घेतला आपला आणि आपल्याला सबस्क्राईबसुद्धा केलं आहे. थँक्यू ब्रो. तर भाई हा बघा, तेजस पण आला, भेटला आपल्याला. भावाने साखर आणले, शुभ कार्याने चालू करायचं आहे. गणपती बाप्पा. आणि आता निघूया इकडनं. मी बघा, ही आपली गाडी आहे आणि इथे वैभवची गाडी आहे. वैभवनी पण रॉयल एनफिल्डच आणली आहे. चला तर निघूया. तुम्ही बघू शकता याच्याकडे मॅप आहे, तरी याला रस्ता नाही माहिती की जायचं कसं. असा हा आमचा एअर जावा मित्र. पण मॅप आहे तुझ्या जवळ, तू मॅप अशी चूक करणार तर कसं होणार मग. आणि आम्ही पहिल्यांदाच 3 जण मित्र चालले ट्रेकिंगला विदाऊट माहिती. हा आहे बबड्या, आमचा खास कॉलेजमधला मित्र. आणि तो आहे देव माणूस. स्वतःला इंट्रोड्यूस कर. आणि मी साकीनाका. रात्रीचं याच्यामध्ये दिसत नसेल पण थोडा ऍडजस्ट करून घ्या. रात्रीचा 1:20 झाल्यात आणि ही रात्रीची 1:20 वाजताची ट्रॅफिक होती. एवढी ट्रॅफिक तर सकाळची पण नसते. फायनली थोडा मोकळा रस्ता भेटला आम्हाला. आता इकडनं थोडं कव्हर करायला बघू आपण लवकरात लवकर. जायचं हळूच आहे आपल्याला, फक्त एवढं की कव्हर करू जास्त वेळा, पुढे परत ट्रॅफिक दिसतच आहे. तर मित्रांनो, 15 मिनटं झाले आम्ही आतमध्ये घुसून गावात आणि 15-20 मिनटं आम्हाला सेम जसा रस्ता दिसतो आहे काळो, सेम असाच रस्ता आहे. हे बघा, मध्ये मध्ये अशी 1-2 गाड्या येताना दिसतात फक्त. या ट्रॅकला सुरुवात करण्याचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे भिवंडी कर्जत मार्गावरून चिंचवली या गावातून सुरू होतो आणि दुसरा पनवेल मार्गावरून तामसाई गावातून सुरू होतो. तर मित्रांनो, हे बघा, या रस्त्याने आपण आलो आणि हा रस्ता मॅपमध्ये सरळ सरळ दाखवता, पण हा कच्चा रस्ता आहे म्हणून गाडी इकडेच थांबवले. आणि इकडे कुठे बोर्ड सुद्धा दिसत नाही की नक्की रस्ता कोणता आहे आणि कोण हाय पण नाही विचारण्यासारखं. रात्रीचे 3 वाजल्यात
पण आम्ही तर पोचलोय तामसाई गावात पोचलोय. तामसाई गावातनं चंदेरी जवळच दाखवतोय. पण आता ह्याच्या पुढे कसं जायचं आहे, कोणता रस्ता आहे ते जरा खूप कन्फ्युजिंग आहे. तर आम्ही विचार करतोय थोडा 1-2 तास इकडेच बसून आराम करू. म्हणजे गाववाले तर 4 पर्यंत जसं पण उठतातच, 4-4:30 पर्यंत. तर कोण दिसलं गावातलं वगैरे तर विचारून पुढे चालू करू. नाहीतर वाट बघू आपण आता कोण येत आहे नाही येत आहे. तोपर्यंत इकडे बसून 1-2 तास काढू अजून काय. तर मित्रांनो, आपल्याला वाटत होतं की इकडे आपल्याला थांबावं लागतंय, पण गाववाले 1-2 बाहेर आले. तर त्यांना विचारून आपण पुढे चालू केलंय. रात्रीचे 3:15 झालेत आणि काही गाववाल्यांच्या मदतीने आपण तामसाई गावातून ट्रेकिंगला सुरुवात केली. आणि काही वेळ चालताच पुढे एक भयानक गोष्ट घडली. आम्ही चढता झाडावरनं 2 कोणते तरी प्राणी असे खाली उतरले ना, थोडी मनात अशी भीतीसारखी भरली की नक्की प्राणी आहे काय, ते नक्की माकड आहे की काय समजलं नाही. पण आमच्या मध्ये तरी माकडच वाटलंय मला तरी. आवाज तसा थोडा वेळ थोडा वेळ आम्ही आणि म्हणून वैभव पाठीमागे गेला, माझी फाटली वैभव पुढे लीड करत होता, तर वैभव मागे आलाय आणि आता लीड आपल्याला साकीनाका तेजस करतोय. तर मित्रांनो, तुम्हाला मॅप दिसत असेल, आपण बरोबर चंदेरी फोर्ट आणि तामसाई जिकडनं आपण चालू केलेलं बरोबर आपलं लोकेशन त्याच्यामध्येच दिसतंय. नाही बोललो तरी तामसाईपासून आपलं लोकेशन आहे तिकडे आपल्याला 1 तास झाला आहे. आता अजून चंदेरी फोर्ट अजून किती तास आहे ते समजत नाही ह्याच्यावरनं. आणि 4 वाजलेत, टाईम्स हे बघा 4 झाले. थोडा थांबलेलो, ब्रेक वगैरे घेतला, पाणी वगैरे पियालो आणि आता परत आपण पुढची वाटचालीसाठी आपण सुरुवात करू. तर आता दाखवण्यासारखं तर तसं काय आहे नाही, दिसणार पण नाही. हां, तर आपण वरती जाऊ, बघू मध्ये तुम्हाला जे काय दाखवण्यासारखं असेल तर दाखवेन. बाकी आपण वरती जाऊनच भेटू. चला. तर मित्रांनो, आपण बरेच लांब आलो आहे आणि हे बघा इकडे मध्ये असे आपलं रिबिन लावले आहेत, असे बॉटल लावले आहेत. हे आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी लावलेले आहेत. हे बघा इकडे परत इकडे काहीतरी लिहिलेलं एक बोर्ड आहे. हा बघा, गडाकडे जाण्याचा मार्ग, हे असे काही. आणि हे बघा इकडे हे लावलंय, रिबिन बांधलंय. तर असे काही जागेवर आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी इकडे लोकल किंवा जे ट्रॅकिंगला येणारे असतात त्यांनी असे बॉटल्स वगैरे लावून रस्त्याचं मार्गदर्शन केलं आहे, जेणेकरून कोण ट्रॅकिंगला येते तर हे बघा इकडे रिबिन लावले, तर हा मार्ग त्यांना समजावा म्हणून असे रिबिन्स वगैरे लावले. खरं तर हे बघा असे दगडीसुद्धा कोण उभे करतात, हे बघा इकडे अशा मार्गावर. तर हे मेन लक्ष ठेवत जाऊया, जेणेकरून आपल्याला मार्ग सोपा होईल. तर मित्रांनो, 1 तास चालत आम्ही आता एक ब्रेक घेतलाय. हा, प्रॉपर आपण चाललो ना 1 तास. ही पाणी पी, मिक्स करून आणलंय भावाने. प्रॉपर 1 तास झालाय चालून, अजून किती आहे माहित नाही. जसा रस्ता दिसतोय तसा आम्ही चालत. तुमच्याकडे पाणी आहे ना? हा, पाणी अजून एक आहे माझ्याकडे, पावडर. हा, खाताच फक्त कचरा टाकू नका. बॅगेट बॅगेट टाकूया आपण.
तर मित्रांनो, जिथे आम्ही थांबलेलो तिथून अजून वरती 1 तास चाललो आहे. त्याच्यानंतर आम्हाला हा बोर्ड दिसला आहे किल्ले चंदेरीचा. तर मित्रांनो 6:50 झाल्यात आणि आपण आता किल्ल्याच्या जवळच आहोत. आणि बघू शकता आम्ही ह्या रस्त्याने आलो आहे. हा रस्ता तामसाईकडनं येतो आणि डायरेक्ट चंदेरी किल्ल्यावर जातो. तसाच हा रस्ता बघा, हा रस्ता चिंचवली करून गाव आहे तिकडनं येतो. म्हणजे बदलापूर मार्गावरनं आलात, चिंचवली गावातनं आलात तर तुम्ही ह्या रस्त्याने याल. आणि पनवेल मार्ग आलात तर तामसाई गावातनं तुम्ही ह्या रस्त्याने याल. तर या रस्त्याने आल्यावर तुम्हाला डायरेक्ट चिंचवलीवरनं लेफ्ट मारायचं आहे आणि तामसाईवरनं राईट मारायचं आहे. तर तुम्हाला चंदेरी फोर्ट दिसेल. तर उजेड पण व्हायला आला आहे, 7 वाजतील आता थोड्या वेळ. आता पुढचा प्रवास आपण सुरू करूया चंदेरीसाठी. काही वर्षाआधी रात्रीचा ट्रॅक करत असताना वाट चुकल्यामुळे चंदेरीच्या जागे महेशमाळ किल्ल्याच्या मार्गावर पोहोचले. अर्ध्यात जाऊन त्यांना ना पुढचा मार्ग कळेनासा झाला आणि खाली उतरताही येईल. त्यातून एका मुलाचा खाली पडून अपघात झाला आणि त्यातल्या एका मुलाला नशिबाने नेटवर्क मिळाल्यामुळे रेस्क्यू टीमला कॉल करून कळवले. त्या मुलाला शोधण्यात रेस्क्यू टीमला पूर्ण 2 दिवस लागले. तर मित्रांनो, फायनली आपण पायथ्याशी तर आलो आहे. पायथ्याशी म्हणजे जो मेन आहे त्याच्या पायथ्याशी आलो आहे. हा बघा इकडे मागे. आता मेन तर हाच आहे. ह्या साईडनी रस्ता आहे. हे दोघं का वैभवला आहे पुढे गेलाय आणि इकडे पियायचं पाणी आहे. टाकी इकडे पाण्याची. वर फक्त गाळ आलाय रे तो, पण चांगला पाणी आहे ते. असं हे बाजूला काढलं ना कचरा, पिऊ शकतो पाणी. मित्रांनो, आपण चांदेरेश्वर शिव मंदिरच्या इथे पोचलोय आणि ती गुफा, आपण याच गुफेबद्दल बोलत होतो. चप्पल घातली आपण, आतमध्ये नाही जात. चप्पल काढून थोडा हवे तर बसू. पण इकडे 80 जण आरामात झोपू शकतात एवढी जागा आहे. आणि इकडे जेवण बिवण करण्यासाठी ऑलरेडी दगड बिगड झाले. किल्ले चंदेरी. अजून चंदेरी वर चढण्यासाठी हा इकडचा मार्ग आहे. हे बघा, हा इकडचा, हा थोडा कठीण मार्ग आहे कारण इकडनं थोडं 80-70 डिग्री आहे. हा बघा, हा पूर्ण पॅच थोडा 80-70 डिग्री आहे. 1 जानेवारी 2026 मुंबईतील एका तरुण ट्रेकरचा मित्रांसोबत ट्रॅक करत असताना सुमारे 500 ते 600 फूट खोल दरीत पडून दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आणि त्याचा मृत्यूदेह बाहेर काढण्यास रेस्क्यू टीमला 24 तास कसरत करावी लागली. पहिल्या घटनेनंतर काहीच दिवसात म्हणजेच 5 जानेवारी 2026 त्याच किल्ल्यावरून आणखी एका तरुणाचा सुमारे 300 फूट खोल दरीत पडून अपघात झाला. त्याला गंभीर दुखापत झाल्या.
रशी खालून वर नका खेचू, वरतून खाली खेचा. वरतून खालीच खेचतो. हा हा बसून राहा इकडे. अरे जाऊ शकतो बे आरामात, काय नाही, जाऊ शकतो. एक हात रशीला, एक हात दगडांमध्ये पकडून उतरा बस. हे बघ इकडनं फक्त तिथपर्यंत जायचं आहे, मग तिकडनं परत चालत आपल्याला तिकडे जायचं आहे. हा एवढाच भाग फक्त हे आहे. चालते रशी सोडाने असं नीट बस, तू पाय अडकवून बस. रशी सोडून दे तू वैभव, रशी सोडून दे ना तर खेचला जाशील. फक्त पाय अडकवून बस, रशी सोडून दे. हा ये खालती, येऊ दे खालती. रशी पकडून ठेव. आपल्या गाड्या दिसेपर्यंत ना काय नाही, संध्याकाळपर्यंत उतरू, पण आरामात जाऊ बाई, काय घाई नाही आपल्याला. तू ये, चल ये. 2 दिवस लागले भाऊ सुट्टी काढायला तयार आहे. पाय अडकवून ये आता, चल. पूर्ण रशीवर जोर दे आणि उलटा फिरून ये. अडकवून ठेव पाय अडकवून ठेव. तुझा पुढे जायचं. आम्ही उद्या खालती. हा तिकडनं हाय रूट आहे, चालायला रूट आहे. तो हवा आहे का तुझं? बसून उतर. बस रशी पकड. आरामात उतर, बसून ये. अरे जाऊ दे थांब, चढवूया त्याला. पण चढशील का आता वर? मला वाटतं तू शूज काढले पाहिजेस भावा. तुला काय वाटतंय? पाय थोडे दुखणार, पण इझी होईल थोडा तरी. थांब इकडे नको काढू, तिकडे नको काढू, इकडे. बाई तो केला असता त्यांनी, त्याला कॉन्फिडन्स असता ना, तो त्यांनी केला असता. दोन्ही हात पकडा. हा पकडून राहा. हा चल, तुलाच पुढे जायचं आहे. पकडून राहा. मागे पकड माझ्या. हा चल. तू नको सोडूस. हा मी नाही सोडत. चल पकडली मी. चल हा वैभव, अजिबात घाई करू नकोस. थांब वाटलंच तर. रशी टाईट घे तुझ्याकडनं. हा अशी. हा टाईट घे रशी. आरामात चढ. जास्त कॉर्नरला जाऊ नकोस. चढू शकतोस इकडनं? वाटतंय जमेल? मला याची गरज आहे. काय करू मी? वेळ लागणार. थांबतो मी. तेजस, आपल्याला अजून 1 तास लागणार वर चढायला, परत उतरायला 1 तास. हा तो काय करेल तोपर्यंत? वैभव झोपून जा. काय रे, जमतंय ना वर चढायला? चाललंय. तेजस पुढे, वैभव बसलाय, कारण तो बोलतोय त्याच्या पायाला पण एक जखम झाली आहे, त्यामुळे त्याला जास्त जमत नाही आहे. त्याला त्यामुळे फोर्स पण नाही केला, जबरदस्ती पण नाही केली. त्याला बोललं ठीक आहे बस तू, बघू, काय हरकत नाही. नाही आहे भाई, हा ट्रॅक बिगनरसाठी नाही आहे, अजिबात नाही आहे. फायनली सूर्यदेव सुद्धा दिसलेत आम्हाला. सूर्यदेव समोर बघ. आपला हात चढायचं. हे बघ रशी, हा बघा, ह्या इकडनं चढायचं आहे. ही रशी जी दिसते ती तिकडनं अजून कुठून असणार आहे माहीत. आरामातच या. थोडं तरी वाटलं नको तर मग परत जाऊ. थोड्या वेळ आधी दाखवलं तुम्हाला खालती मंदिर. त्या मंदिरपासनं 1 तास झालाय आम्हाला
आणि आम्ही अजून पण आम्हाला वाटतं अर्ध्या रस्त्यातच आहे. आणि आम्ही जे चढून आलो आहे ना ते मी खरं तर दाखवू नाही शकत, कारण हातात फोन काही धरण्यासारखं आहेच नाही. हात पूर्ण रिकामे ठेवायला लागतात ग्रीप पकडण्यासाठी. चंदेरी हा असा गड आहे जिथे जास्त लोक ट्रॅकिंग करत नाही. खरं तर जे प्रोफेशनल ट्रॅकर्स आहेत आणि जे टीम्स आहेत, जे काही रेस्क्यू टीमवाले वगैरे असतात, तेच फक्त चंदेरी गड ट्रॅकिंग वगैरे केल्यात. 9-11 झाल्यात आणि थोड्या अर्ध्या रस्त्यावर बसण्यासारखी थोडी जागा होती तर बसून घेतलंय. इथे मागे सूर्यदेव आहेत आणि हा पूर्ण जेवढे आपले गड आहेत छोटे मोठे हे सगळे दिसत आहेत इकडनं. आणि म्हणूनच हा गड स्पेशल सगळीकडे लक्ष देण्यासाठीच खास होता. हा राहण्यासाठी नाही बनवलेला. इकडनं प्रत्येक गडावर लक्ष ठेवण्यात यायचं. या गडाची अजून थोडी माहिती मी तुम्हाला वर पोचून देतो. आता बघू आम्हाला वर पोचायला किती टाईम लागतोय. तर आम्ही निघतो वरती. हात पकडू शकतोस? पुढे जागा तर आहे रे, पण उतरायचं टेन्शन आहे मला. काय पण कर भावा, रशी सोडू नकोस फक्त बस. काय कुठपर्यंत रोप आहे? अजून 2 हात टाकले की संपते. त्याच्यावरती कसं जायचं? त्याच्यावरती काय माहित नाही. इथे पण भेंडी हातात नाही भेटत आहे. ती पण हातात नाही भेटत आहे इकडे. हाय रस्ता हाच आहे. ये तोपर्यंत बघू, इथपर्यंत तरी ये मग. मित्रांनो, एक चुकीचं पाऊल आणि सरळ स्वर्गाची चाऊल. थोडा मुश्किल आहे. फर्स्ट बिगनर्सला मी तर बोलेन ट्रायसुद्धा करू नका. खरं तर येऊच नका ह्या गडावर. तुम्हाला बाकी जिथे जायचं आहे ते त्या गडावर जावा, पण हा गड सोडून कुठेही जावा. बघ ना पुढून रस्ता. तर फायनली मित्रांनो आपल्याला महाराज दिसत आहेत. खूप मेहनत लागले इथपर्यंत यायला. तर मित्रांनो हे बघा समोरच महाराजांची मूर्ती आहे. जे रात्रीपासून आम्ही चढतोय ना, हात पाय मेंटली जे थकलो आहे ना, त्यांना बघून पूर्ण असं रिलॅक्स वाटतं आहे. आणि जे आम्ही करून आलो आहे ना मी ते तुम्हाला शब्दात सांगू शकतो आणि ना तुम्हाला ते ह्या व्हिडिओमध्ये समजेल.
कारण जे मी माझ्या डोळ्याने अनुभवलं आहे. तर चला महाराजांचं दर्शन घेऊया. हे बघा महाराज. हॅलो, बोल आता बोल. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. भवानी जय शिवाजी हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. तेच इकडनं असं करत करत त्या टोकावरनं फिरून असं मागच्या साईडनी वर असं चढायचा रस्ता आहे इथून महाराजांकडे. इकडनं फक्त असं उभं राहिल्यावर पण बघा किती खाली आहे. पण अजूनही मी बोलतो, जे मी डोळ्यांनी बघतोय लांब लांबपर्यंत ते ह्या कॅमेऱ्यामध्ये नाही दिसणार. तर मित्रांनो, या गडाबद्दल मी तुम्हाला छोटीशी माहिती देतो. तर हा जो गड आहे चंदेरी पनवेलमध्ये महाराष्ट्रात, तो नाही बोललो तरी 2300 फूट उंच आहे. आणि हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा कल्याण भिवंडी वगैरे सगळं ताब्यात घेतलं होतं, तेव्हाच हा गडसुद्धा त्याच आपल्या ह्याच्यात आला होता असं बोलतात. आणि हा गड खरं तर राहण्यासाठी वगैरे बनवलाच नव्हता तेव्हा पण, कारण तेव्हा पण ह्या गडाचा उपयोग फक्त इकडनं सगळीकडे सगळ्या गड्यांवर नजर ठेवण्यासाठी ह्याचा उपयोग व्हायचा. कारण ह्या गडावरनं आजूबाजूचे जेवढे गड आहेत, छोटे असू दे किंवा मोठे असू दे, ते सगळे दिसत आहेत. आणि ह्याच्या आधीची जी मी ट्रॅकिंगला गेलेलो गलावंतीला, तो गडसुद्धा मला इकडनं दिसतोय. थोडा दूरकट दिसतोय पण दिसतोय. तर चंदेरी गड हा भयानक तर आहेच, पण नेहमी करणाऱ्यांना, म्हणजे ज्याला प्रोफेशनल्स आहेत आणि नॉलेज आहे त्यांच्यासाठीच आहे हा गड. बाकी कोणीच येऊ नका या गडावर. आणि बाकी अजून काय बोलणार नाही. बाकी अनुभव खूप चांगला होता. वरती महाराजांची मूर्ती आहे, त्यांच्या खालीच बसलो आहे. आणि अजून सांगायचं म्हटल्यावर अनुभव खूप चांगला होता. आता इकडनं खालीसुद्धा उतरायचं आहे, म्हणजे अजून 2 तास पकडून चालू आहे आपण. बघू, जास्त पण लागतील कारण हळूहळूच जाणार आहे. आणि बस, तर खाली उतरून आपण भेटू आणि बघू अजून काय वाटलं तर मी सांगेन तुम्हाला. तर मित्रांनो, ती बघा तिथे दिसते, ती एक पाण्याची टाकी आहे. आणि पण पाणी नाही. पाणी आहे त्यात बाई, नाही बाई. हाय. आणि जो इंस्टा रीलवर वगैरे चंदेरीचा स्पॉट जो फेमस होत होता ना, तो बघा, तो हा वाला आहे. ही जी रशी आहे ना, हा वाला स्पॉट फेमस आहे तो. पण काही कारणामुळे मी व्हिडिओ काढला नाही आहे तिकडे. आणि आम्ही पूर्ण तेव्हा महाराजांचा तिथे झेंडा हे होतोय ना, तिथून परत आम्ही खाली उतरून आलो आहे. थोड्या वेळ बसलो आहे. आता पुढे अजून निघू. लेट पण झाला आहे थोडा, पण ठीक आहे, 12 वाजले. तर मित्रांनो, आत्ता जस्ट एक ग्रुप दिसला आम्हाला 7-8 जणांचा. नाही तर त्याशिवाय सकाळपासून कोण नव्हतं इकडे, फक्त आम्ही 3घच होतो. आणि आम्ही रात्री 3ला चालू केलेला तो. आम्ही हा जो पायथा आहे ना, जो केव आहे, तिथे आम्ही 8-8:30 पर्यंत पोचलो. तिकडनं पुढून मग आम्ही
चालू केला ते वरती पोचायला आम्हाला 9:40 झाले काहीतरी, म्हणजे 1.5 hourच्या पेक्षा जास्तच झालेला. वरून मग आम्ही 10:30पर्यंत खाली उतरायला घेतलं आणि 12-12:30पर्यंत आम्ही परत ह्या केवच्या इथे आलेलो. तर थोडा अर्धा तास झोपून होतो, पूर्ण बॉडी सोडून दिलेली. आणि गड खूपच कठीण आहे, म्हणजे भले 19 असला तरी 80 आहे, त्यामुळे तो 90 आणि 80मध्ये जास्त फरक असा राहत नाही. तो शेवटी तो असाच होतो आहे. पण तो आमच्यातला एक होता तेजस करून, त्याला जायचंच होतं वरती, त्यामुळे मग आम्ही चढलो. आमचा भाऊ वैभव दादा जरा त्यांना त्रासामुळे पायाला पण त्याच्यात थोडा त्रास झाला आहे, त्यामुळे मग ते 3 तास खालीच केवमध्येच होता टाईमपास करत. आम्ही दोघं वर जाऊन आलो आणि आता 1 वाजलं तर आम्ही परत खाली उतरायला चालू केलं आहे. आता खाली उतरायला किती वेळ लागतो माहीत नाही, बघू. तर मित्रांनो, आपण तिकडनं खाली आलो आहे. तो डोंगर खाली उतरून परत हा डोंगर खाली उतरला आहे आणि इकडनं 2 नद्या क्रॉस करून असं फिरून हा रस्ता पूर्ण गालती तामसाई गावाकडे जातो. ट्रॅक थोडा हार्ड आहे, कारण 2-3 डोंगर चढून जावं लागतं. थोडं खाली परत वर, थोडं खाली परत वर, त्यामुळे चढताना सकाळी चढलो त्यामुळे एवढं काय वाटलं नाही. आणि आता उतरताना एवढं हे होतं ना घसा, कारण ऊनच तेवढं आहे, त्यामुळे सकाळचा ट्रॅक जरा बरा वाटतो. सकाळी चढलं आणि सकाळी उतरलं, पण आपल्याला ह्याचा अंदाज नव्हता, त्यामुळे चुकलं. नाही तर कलावंती आपण बरोबर चढलेलो आणि बरोबर उतरलेलो. तर तो व्हिडिओ बघितला नसाल तर जाऊन तो पण व्हिडिओ बघा, तो पण तुम्हाला नक्कीच आवडेल. जवळच आहे इकडनं पण तो पण, आणि ह्याच्यापेक्षा तरी सोपाच आहे. तर इथे येण्यापेक्षा त्या गडाला भेट द्या आणि तो गड एक्सप्लोअर करा. चला तर उतरूया. एवढं बोलणार तेवढं थकवा लागतं आणि ऊन खूप कडक आहे. मित्रांनो, आपण जिकडनं ट्रेकिंग चालू केलेली तामसाई गावातून, तिकडे आपण पोचलो आहे. 4 वाजल्यात आणि हे बघा इकडे आम्ही बाईक पार्किंग केलेली मागे. तर लय थकायला झालं आहे, डिहायड्रेशन वगैरे खूप जास्त होतं आहे, कारण ऊन एवढं आहे ना, जेवढं पाणी पितो आहे तेवढं कमी आहे. तर आल्या थोडं 15-20 मिनटं डोळे बंद करून पडून होतो. तर आता थोड्या वेळाने गाड्या वगैरे काढू आणि निघू.